सुनावणी संपलेली आहे आणि याविषयी सध्या वकील बोलतायत. आपण थेट जाऊया. पहिली गोष्ट, मी महानगरपालिकेचा वकील म्हणून सदर कामांमध्ये हजर झालो होतो. महानगरपालिका आपल्या भूमिका अजिबात बदलत नाही आहे आणि न्यायालयाने अजिबात झापलेलं नाही आहे. महानगरपालिकेला सर्वजण सामंजस्याच्या भूमिकेतच होते. न्यायालयापुढे आज जे झालं तर त्यात गेल्या वेळेला जे न्यायालयाने सुचवलं होतं की एक तज्ज्ञ लोकांची समिती नेमा आणि ती समिती ह्याच्याविषयी पूर्ण अभ्यास करून विचार करेल आणि काहीतरी निर्णय घेऊन त्याप्रमाणे न्यायालयाला त्यांचं म्हणणं न्यायालयापुढे मांडेल. या सर्व लोकांचं यानी की 11 ते 12 जणांची समिती कोर्टाने न्यायालयाने केलेली आहे आणि ह्या समितीचा जो काही निर्णय येईल त्याच्या आधारे न्यायालय पुढचे हुकूम करेल. न्यायालयाने 4 आठवड्याकरता हे काम स्थगित पुढे ढकललेलं आहे. 4 आठवड्यांनी ही कामं पुन्हा न्यायालयापुढे येतील. दुसरा मुद्दा, हां, एका सर्वसामान्याला पडलेला जो प्रश्न आहे की कबुतराला नेमकं काय सांगायचं, सांगा ना सर. आता कबुतरांना कसं सांगायचं असतं हे त्यांच्याशी जो बोलू शकतो त्यांनाच कळू शकेल. मुद्दा असा आहे की आजपर्यंत कबूतरखाने आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईत कबूतरखाने होते आणि आहेत. त्या कबूतरखान्यामध्ये वर्षानुवर्ष कबुतरांना दाणा खाणं घातलं जायचं. हेही खरं आहे की ह्याच्यामुळे अनेक लोकांना काही विशिष्ट प्रकारचे विशेषतः फुफ्फुसाचे आजार झाले आणि माणसाचं आयुष्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. न्यायालयाच्या दृष्टीने माणसाचं आयुष्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. घटनेच्या 21व्या कलमाअंतर्गत हा मूलभूत अधिकार प्रत्येक माणसाला, नुसतं नागरिकाला नाही तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा विचार करता न्यायालयाचं मत असं पडलं की ह्यांनी जर एवढे गंभीर परिणाम तब्येतीवर होत असतील, माणसाच्या तब्येतीवर, शरीरावर होत असतील तर ह्याचा काहीतरी गंभीरपणे विचार करायला पाहिजे. आणि न्यायालयही तज्ज्ञ नाही किंवा वकीलही तज्ज्ञ नाहीत त्या विषयातले. त्यामुळे त्यातली तज्ज्ञ लोक जी आहेत, म्हणजे एम्स हॉस्पिटलचा डीन नेमलेला माणूस, डायरेक्टर ऑफ हेल्थ, महानगरपालिकेचा मुख्य हेल्थ ऑफिसर, अशा प्रकारची UD आणि म्हणजे की नगर विकास डिपार्टमेंट, ॲनिमल वेलफेअर बोर्डाचा केंद्र सरकारचा माणूस, अशा प्रकारची त्यांनी थोडक्यात जी समिती नेमलेली आहे ती त्यातल्या तज्ज्ञ लोकांची समिती आहे. आता दुसरा जो विषय होता की गेल्या वेळेला न्यायालयाने असं म्हणलं की ज्यांना कबुतरांना दाणा पाणी घालायची इच्छा आहे त्यांनी महानगरपालिकेकडे अर्ज करावा आणि तो अर्ज केल्यावर महानगरपालिकेचे मुख्य कमिशनर जे आहेत, आयुक्त आहेत, ते ह्याविषयी निर्णय घेतील. त्याच्यात असेही सूचना आधीच्या हुकुमातही म्हणलं होतं आले तर ह्याचा परिणाम होऊ शकतो. त्या सर्वांचं म्हणणं ऐका. त्यामुळे अर्जदाराचं म्हणणं ऐकलं जाईल आणि ह्या संदर्भात ज्यांना काही म्हणणं मांडायचं आहे